स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. मंगलाबाई गावातील एक मोठ्या कुटुंबातील श्रेष्ठ महिला होत्या. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून संसार उभा केला. सकाळी 5 वाजता उठून घरातील सर्व कामे करणे, शेतात मदत करणे आणि कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेणे हा त्याच्या जीवनाचा भाग होता. त्यांचा मुलगा रोहित शिक्षणासाठी शहरात गेला आणि नंतर एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. काही वर्षांनी त्याचं लग्न प्रियासोबत झाले. प्रिया उच्च शिक्षित, आत्मविश्वासू आणि नोकरी करणारी मुलगी होती. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत होतं, पण हळूहळू मंगलाबाईंना वाटू लागले की प्रिया घरातील कामाकडे फारसे लक्ष देत नाही. ती ऑफिसच्या कामात व्यस्त असते, ऑनलाईन मीटिंग घेत असे, नवीन कौशल्य शिकत असे आणि करिअरमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करत असे. मंगलाबाईंना हे सर्व समजत नव्हते. त्यांना वाटायचं की संसार सांभाळणे हेच स्त्रीचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. एके दिवशी शेजारच्या महिलेसमोर त्यांनी बोलून टाकले, आजकालच्या मुलींना संसार नको, फक्त पैसे कमायचे असतात. हे वाक्य प्रियाच्या कानावर पडले. तिला खूप वाईट वाटले. तिने विचार केला की घरासाठी, भविष्यासाठी आणि सर्वांच्या सुखासाठी मेहनत करते, तरीही तिची प्रयत्नाची कदर होत नाही. त्या दिवसापासून घरातील वातावरण बदलू लागले. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. रोहित दोघांमध्ये अडकला होता. त्याला आईचीही आदर करायचा होता आणि पत्नीचीही बाजू समजून घ्यायची होती. एक दिवस रोहितचा अपघात झाला. तो काही महिन्यासाठी काम करू शकत नव्हता. त्या काळात प्रियाने आपल्या बचतीतून घर खर्च चालवला, औषधोपचार केली आणि रोहितची सेवा केली. त्याचबरोबर ती मंगलाबाईंचीही काळजी घेत होती. मंगलाबाईंना प्रथमच पाहिले की प्रिया फक्त पैशांसाठी नाही काम करत, तर कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी झटते. त्यांना आपली चूक जाणवली. त्यांनी प्रियाची माफी मागितली आणि सांगितले की काळ बदलला आहे, जबाबदाऱ्या बदलल्या आहेत, पण प्रेम आणि कुटुंबाचे महत्त्व तेच आहे. प्रियानेही मंगलाबाईंना मिठी मारली आणि सांगितले की करिअर आणि संसार हे एकमेकांचे शत्रू नसून दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळता येतात. त्यानंतर घरात पुन्हा आनंद नांदू लागला. मंगलाबाई गावातील महिला सांगू लागल्या की प्रत्येक पिढीचे विचार वेगळे असतात, पण एकमेकांना समजून घेतले तर कोणतीही समस्या सोडवता येते. रोहित पूर्णपणे बरा झाला. कुटुंब पुन्हा एकत्र आले. घरात प्रेम, आदर आणि विश्वास वाढला. सर्वांना समजले की पैसा महत्त्वाचा आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे नाती, आपुलकी आणि परंपरांचा सन्मान. अशा प्रकारे एक गैरसमजातून सुरू झालेला संघर्ष समजूतदारपणामुळे संपला आणि कुटुंब अधिक मजबूत बनले. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.